शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पवित्र पैठण नगरीत संभाजीनगर रोडवर महेश चौकातील सुरेश कॉम्प्लेक्स येथे प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेचा शानदार शुभारंभ करण्यात आला। आयोजित एका विशेष कार्यक्रमात उद्घाटक म्हणून शिवराज पाटील उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, दत्ताभाऊ गोरडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदू अण्णा काळे, संत एकनाथ महाराज समाधी विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, महेश नागरी पतसंस्थेचे चेअरमन विष्णुकांत काबरा, विलास पहाडे, संभाजीनगरचे श्री विश्वकर्मा बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संतोष सपकाळ, गुरुदत्त ॲग्रो इंजिनिअरिंगचे दत्तात्रय भालेकर, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे शासकीय नामनिर्देशित सदस्य संजय बोराडे, शेखर पाटील, विश्वकर्मा मशनरी इंजिनिअरिंगचे उमेश सूर्यवंशी, व्यापारी महासंघाचे पवन लोहिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती। प्रारंभी प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वरजी चन्ने यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। यावेळी शिवराज पाटील यांच्या हस्ते प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेचा शानदार शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी हरिभाऊ चन्ने, भगवानराव चन्ने, महेश चन्ने, दादासाहेब आव्हाड आदींची उपस्थिती होती। विशेष म्हणजे प्रियंका नागरी पतसंस्थेत संपूर्ण अद्ययावत बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून पैठणच्या नागरिकांना जास्तीत जास्त आर्थिक सेवा देण्याचा प्रयत्न असणार असल्याचे चेअरमन ज्ञानेश्वरजी चन्ने यांनी संभाजीनगर समाचारशी बोलताना सांगितले। शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण नगरीच्या पैठण संभाजीनगर या रोडवर प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले। प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर चन्ने आपल्यासोबत आहेत। चन्ने साहेब, आपले संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आपल्याला पैठण शहरामध्ये पतसंस्था उघडावी असं का वाटलं? पैठण शहरामध्ये स्थानिक लोकांचा जो पैसा आहे बाकीच्या पतसंस्थेमध्ये, तो पैठण शहरामध्ये जो स्थानिक लोकांचा जो पैसा आहे, जसं की काही पतसंस्था सध्या लोकांचा पैसा घेऊन पळून गेल्यात, तर यामध्ये खूप सारे गोरगरिबांचे पैसे डुबलेत। खूप सारे गोरगरिबांनी म्हणजे काही चुकीचे निर्णय घेतले पैसे डुबल्यामुळं, तर ती गोष्ट होऊ नये। आपला पैठणचा पैसा हा पैठणच्या लोकांचा सुरक्षित असावा यासाठी पतसंस्था ओपन केली आहे। अच्छा, दुसरी गोष्ट अशी की पैठण शहरामध्ये बऱ्याच पतसंस्था, बऱ्याच बँका असताना सुद्धा आपण प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात केली। ही सुरुवात खूप छानपैकी झाली, पण गोरगरीब तरुणांसाठी, होत करून मुलांसाठी आपण काय काय योजना राबवणार आहात? आता गोरगरिबांसाठी आम्ही मेनली म्हणजे व्यवसायासाठी पिगमी कर्ज वाटप करू। ते झाल्याच्यानंतर बचत गट सुरू करू महिलांच्या रोजगारासाठी, आणि अजून शिक्षण कर्जाचीही आम्ही एक योजना आखतोय, तीही स्कीम देऊ आम्ही शिक्षणासाठी। बरं, आपण सोने तारण कर्ज देणार का? हो, सोने तारण कर्जही देणार। बरं, अच्छा, दुसरी गोष्ट अशी की बांधकाम कर्ज किंवा वाहन कर्ज याच्यासाठी आपल्याकडं तरतूद असणार आहात का? हो, बांधकाम कर्जासाठीही असेल आणि वाहन कर्जासाठीही असेल। अच्छा, म्हणजे एकंदरीत बँकिंग व्यवहारासारखा आपला व्यवहार असणार आहे। हो, आणि आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना, तरुणांना, जे होतकरू तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होईल आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून। आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची अशी की आपलं शेवटचं म्हणणं या पतसंस्थेच्या माध्यमातून काय? ही पतसंस्था हा पैठण नगरवासिकांच्या सेवेसाठी सुरू केलेली आहे।
इथे आम्ही काही बिझनेस म्हणून या फील्डमध्ये आलेलो नाही. आम्हाला फक्त लोकांची सेवा करायची आहे, लोकांना बचतीची सवय लावायची आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते झाल्याच्यानंतर रक्तदान शिबिर वगैरे या सर्व मोहिमे राबवू, जेणेकरून समाजकार्यही वाढेल, एक लोकांना संदेशही जाईल. सर, आपले खूप खूप आभार. आणि आपल्या प्रियंका नागरी सहकारी पतसंस्थेला संभाजीनगर समाचारच्या वतीने आम्ही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.